नमस्कार, आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या राज्यभरात सुरू आहे माफियांचं राज्य, गुंडा राज। काल आपण पाहिलं होतं पुणे जिल्ह्यातला प्रकार, एक राम काळे नावाचा माफिया जो राजकीय आशीर्वादाने आणि राजकीय मदतीने गैरप्रकार करतोय, वाळूची तस्करी करतोय, लोकांमध्ये दहशत माजवतोय, जे मध्ये येतील त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देतोय। पण हाच प्रकार कमी अधिक फरकाने राज्यभरात सगळीकडे सुरू आहे। आज आपण बघणार आहोत नाशिक मधला प्रकार। काल आपण जो राम काळेचा पर्दाफाश केला होता त्याला तर आज पोलिसांनी अटक केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असा हा राजकीय कार्यकर्ता होता। पण आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये, जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेचे त्या ठिकाणचे जिल्हा प्रमुख नेमकं काय करतायत आणि त्यांची कशी दहशत आहे, नाशिक रोडमध्ये त्यांचा गुंडाराज कसा सुरू आहे, अशा या लवटे बंधूंचा आपण पर्दाफाश करणार आहोत। हा नाशिक रोडचा जो परिसर आहे तो सध्या अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू बनलाय की काय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच तो कधीही पेटू शकतो, कधीही तणाव निर्माण होऊ शकतो। वारंवार अशा घटना तिकडे घडतायत। अगदी याच महिन्यात, या महिन्याच्या सुरुवातीला घडलेली जी घटना होती, संदीप भालेरावचा खून झाला, त्याची हत्या झाली आणि त्यानंतर इथल्या रोकडोबा वाडीमध्ये तणाव निर्माण झाला। काही वेळातच 500 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। बघता बघता 25-30 गाड्या फुटल्या। दगडफेक, तोडफोड या तर नेहमीच्याच गोष्टी आहेत। सगळ्यांची एकच मागणी होती की संदीपच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक करावी। कोण होते हे संदीप भालेरावच्या हत्येमागचे सूत्रधार? तर ते होते लवटे बंधू, ज्यातला एक बंधू अजून फरार आहे। एका भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। खुद्द पोलिसांनीच ही माहिती सांगितली। उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जय भवानी रोडवर एका रो हाऊसच्या समोर इसम नामे संदीप भालेराव याची 5 आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करून निर्गुण हत्या केलेली आहे। त्या संदर्भात खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन उपनगरला दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये 5ही आरोपीची नावे निष्पन्न झाली असून त्यापैकी एक आरोपी विनायकराव हा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। सध्या त्या संदर्भाने काही प्रतिक्रिया उमटल्या होत्या, परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी आवश्यक त्या बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। हा प्रकार आम्ही तुम्हाला सांगतोय, हा नाशिक मधला आहे। एक सांस्कृतिक शहर आहे, एक धार्मिक शहर आहे। अनेक लोक या ठिकाणी येत असतात, ते धार्मिक कारणामुळे येत असतात। काही जण कानेटकरांचे नाव ऐकून तिथल्या नगरीत यासाठी येत असतात। अशा या नाशिकमध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत। हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल। अगदी बिहार वगैरे या ठिकाणी, उत्तर प्रदेशातल्या एखाद्या ग्रामीण भागात जे प्रकार घडतात, खून, मारामाऱ्या, तोडफोड, तसे प्रकार इथे सुरू आहेत। नागरिक त्रस्त आहेत या लवटे बंधूंच्या कामगिरीमुळे। आणि हे कोण आहेत लवटे बंधू, यांचं काय अशी भाईगिरी या ठिकाणी चालते, याचा सुद्धा आम्ही तपास घेतला, पोलिसांकडून माहिती मिळवली। हे जे 4 भाऊ आहेत त्यातला जो मोठा भाऊ आहे सूर्यकांत लवटे, या लवटे बंधूंची भाईगिरी कशी चालते आपण बघूया। भाई नंबर 1 आहे सूर्यकांत लवटे, जो खुद्द नाशिक महानगरपालिकेतला शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि त्याच्यावरती 3 फौजदारी गुन्हे दाखल आहेत। ही सगळी माहिती आम्ही पोलिसांकडून मिळवलेली आहे। आमच्या मनातलं आम्ही काहीही सांगत नाही आहोत। दुसरा भाऊ, अतिशय जो गुंड म्हणूनच खरं तर त्याला म्हणायला हवं असा हा भाई जो आहे शिरीष लवटे, हा सूर्यकांत लवटे यांचा भाऊ आहे। उपजिल्हा प्रमुख आहे तो भारतीय विद्यार्थी सेनेचा, म्हणजे हा सुद्धा शिवसेनेची सरळ सरळ संबंधित आहे। शिवसेनेचा नुसता तो कार्यकर्ता नाहीये, तर उपजिल्हा प्रमुख आहे भारतीय विद्यार्थी सेनेचा। आणि या संदीप भालेराव खून प्रकरणातला तो आरोपी आहे, पण फरार आहे। 4 फेब्रुवारीच्या आसपास हा सगळा प्रकार घडला होता आणि त्यानंतर 10 दिवस उलटून गेलेत, पण अजूनही तो फरारच आहे। असे सगळे जी माणसं असतात ती शोधणं पोलिसांना खरंच खूप अवघड असतं का, की काही राजकीय दबाव त्यांच्यावर असतो, यामुळेच या जनता जी आहे तिथली त्रस्त झाली आहे। हा जो शिरीष लवटे आहे याच्यावर 23 गुन्हे दाखल आहेत। आणि हे गुन्हे कुठले आहेत? मोर्चामध्ये घोषणाबाजी केली म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं वगैरे नाही, तर अपहरण, दरोडे, खून, शिवीगाळ, मारहाण असे हे गंभीर गुन्हे, 23 गुन्हे त्याच्यावर आहेत। 6 वेळा त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केलेली आहे। 2002 साली त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं, 2006 साली तर त्याला तडीपार करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा तो नाशिकमध्ये आला तेव्हा 2008 मध्ये तडीपारीचा प्रस्ताव तयार पोलीस करत होते। पण तोपर्यंत लवटे बंधूंचं सामर्थ्य आणि साम्राज्य एवढं वाढलं होतं की हा तडीपारीचा प्रस्ताव तयार होण्याआधीच रद्द झाला। कुणी रद्द केला? जनता हाच प्रश्न विचारते। तिसरा भाऊ लवटेंचा, जो तिसरा भाऊ आहे सूर्यकांत लवटेंचा, कशी भाईगिरी त्याची चालते? हा राजू लवटे जो आहे
हा म्हणतात याच्यावरती 5 गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सांगितलंय आणि याच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार झाला। पोलिसांनी या भावाला सुद्धा या भाईला सुद्धा तडीपार करण्यासाठीचा प्रयत्न केला। तडीपारीचा प्रस्ताव तयार होण्याआधीच तो रद्द झाला। अशी आहे कामगिरी या सगळ्या लवटे बंधूंची। त्यातला कृष्णा लवटे जो आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याच्यावर सुद्धा 7 गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी याला संदीप भालेराव प्रकरणी अटक केलेली आहे, पण जे खरे सूत्रधार आहेत, जो शिरीष लवटे आहे, तो अजूनही फरार आहे। या सगळ्या गोष्टी आता उघडपणे बोलल्या जात आहेत, कारण नागरिक स्वतःहून समोर येत आहेत या सगळ्या गोष्टी घेऊन मीडिया पुढे। हे जे लवटे बंधू आहेत, रोकडोबा वाडीमध्ये त्यांचे अवैध धंदे सुरू आहेत। दूर दूरचे जे हद्दपार गुंड आहेत त्यांचं आता हे आश्रयस्थान बनलंय। म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात कोणी तडीपार झालेला असेल तर त्यांनी या इकडे लवटे बंधूंकडे या, आश्रय मागा, तुम्हाला राहायला जागा मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील। आणि या गुंडांची खास इकडे बर्दास्त ठेवली जाते। मटका, जुगार, दारू आणि भाईगिरी असा यांचा धंदा आहे। यातलाच एक गुंड म्हणजे विनायकराव, जो लवटेंचा खास माणूस आहे। एक मोठा गुंड आहे हा विनायकराव, आणि या विनायकरावने ज्या परिसरात दहशत माजवली आहे तिथले एक नागरिक बाळासाहेब मते स्वतः पुढे आले आणि आम्हाला त्यांनी या परिसरात फिरून दाखवलं की या लवटे बंधूंचे काय धंदे कुठे चालतात, कसे चालतात। प्रत्यक्षात एक प्रकारे ते आमचे सिटीजन जर्नलिस्टच बनले। धाडसी रिपोर्ट आहे त्यांचा, त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आम्हाला दाखवलेलं आहे हे सगळे अड्डे कसे आहेत ते। बघूया आपण त्यांचा खास रिपोर्ट। विनायकराव जो आरोपी आहे त्याचं सगळं मोठं घर आहे इथे। या परिसरामधले सोसायट्यांच्या चोऱ्या करून हा बंगला 25-1 लाखाचा बांधलेला आहे। या परिसरामध्ये सगळे त्याचे अवैध धंदे चालायचे। इथं त्याचे जवळजवळ 4 धंदे होते। त्याची एक दुसरी बायको जी होती, 2 नंबरची बायको होती लता विनायकराव, तिचा इकडे एक धंदा चालायचा। तिथं त्याचा दारूचा धंदा एक चालायचा। त्याच्यानंतर इथे हे जे समोर आहे ह्या बाजूला एक आहे, इथं हे आकड्याचं एक चालायचं। इथं मटका आणि आकडा चालायचा, इथं दारूचं चालायचं। ह्या परिसरामध्ये हे जे होतं त्याची जी बायको होती इथं दारूचा धंदा करायची। हा जो बंगला आहे हा जवळजवळ 25-1 लाखाचा। याच्यामध्ये या घरामध्ये भुयार घर सुद्धा आहे। त्याच्यामध्ये भुयार घर असल्यानंतर तिथं तलवारी, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे हत्यार, त्याच्यानंतर बंदुकी, असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं हत्यार काही मधल्या काळामध्ये ज्यावेळेला इथं ज्या घटना घडल्या त्यावेळेला तिथं त्याचं लोकांना लक्षात आलं की होतं इथं। त्याची एक दुसरा 3 नंबरची जी बायको आहे तिथं सुद्धा एक दारूचा धंदा होता तिथं। आणि खुल्या 8 ते 10 वर्षापासून या परिसरामध्ये त्याची ह्या भागात दहशत चालू होती। आजूबाजूच्या परिसराला वेळीच धरलं होतं। त्याच्यानंतर त्याच्या धाकाने अनेक लोक ह्या भागातून आपले घरदार सोडून गेलेले होते। ही लवटेची दारू आणि आकड्याचे धंदे तो चालवायचा। पूर्ण राज्यातले जे तडीपार आहे, या जिल्ह्यामध्ये जे तडीपार यायचे तर तडीपार लोकांना आश्रय देण्यासाठी ह्या रूम मध्ये तो आश्रय द्यायचा। तडीपार रात्रभर चोऱ्या माऱ्या, दरोडे घालायचे, लुटमार करायचे आणि दिवसभर इथं त्यांची वाटणी व्हायची। आणि ह्या परिसरामध्ये विनायकराव आणि अशा गुन्हेगारांनी धिंगाणा घातलेला होता। कृष्णा लवटे आणि हे लवटे बंधू विनायकरावला हे नेहमीच साथ द्यायचे। त्यांच्या साथीमुळे याची ताकद वाढलेली होती। या भागात त्याची दहशत झालेली होती। नेहमी त्याला पाठीशी घालायचं, त्याला सहकार्य करायचं आणि नको तेवढे पैसे इथून घेऊन जायचं। पोलिसांना माहिती असताना सुद्धा पोलिसांनी त्याला मोकळं सोडलं आणि आज संदीप भालेराव सारख्या त्या माणसाचा त्यांनी बळी घेतला। विनायकराव लवटे आणि आमदार साहेबांचे सगळ्यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्याला राजकीय ताकद होती। ज्यावेळेला तडीपारची त्याची ऑर्डर आम्ही काढण्यासाठी विनायकरावची गेलो होतो, जवळजवळ 5 नगरसेवक लवटे आणि इतर नगरसेवक त्याला मदतीसाठी आले होते। आणि मला त्या भागामध्ये पोलीस स्टेशनमध्ये मला त्यांनी दम दिला। दम दिल्यानंतर विनायकराव मोकळा झाला आणि त्यांनी धंदे चालू केले आपल्या जोरजोरात। मुली लेकी बाळी असो त्यांच्यावर सुद्धा तो अत्याचार करायला हा विनायकराव लागल्यामुळे। आणि ह्या परिसरातला ज्या दिवशी जी खुनाची घटना घडल्यानंतर या सगळ्यांच्या लोकांच्या नजरेमध्ये आला आणि एक लोकांमध्ये आक्रोश तयार झाला। आणि त्या दिवशी अनेक लोकांनी बाहेरच्या आणि इथल्या काही बाहेरच्या लोकांनी त्याच्या घराचा आणि त्याचे दारूचे धंदे व मटक्याचे घर उद्ध्वस्त केलं।
आपण थेट जाऊया नाशिकला. आपल्या ब्युरो चीफ दीप्ती राऊत आपल्या सोबत आहेत. दीप्ती, ज्या गोष्टी नागरिकांना माहिती आहेत त्या गोष्टी पोलिसांना सुद्धा माहीत असणार, पण तरी सुद्धा या लवटे बंधूंवर किंवा त्यांनी ज्या गुंडांना आश्रय दिलाय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. काय अपेक्षा आहे इथल्या नागरिकांची पोलिसांकडून? नेमका अमोल हाच मुद्दा आहे, कारण हा विनायकराव सारखा गुंड काय एका रात्रीत जन्माला आलेला नाहीये. तर लवटे कुटुंबांनी, लवटे बंधूंनी त्यांच्या पूर्ण अर्थकारणासाठी आणि त्यांच्या पूर्ण राजकारणासाठी विनायकरावला मोठं केलेलं आहे. आणि नाशिक रोड पोलिसांनी, विशेषतः नाशिक रोड पोलिसांनी विनायकराव असतील किंवा लवटे बंधू असतील, ह्या सगळ्यांना जनतेला संरक्षण देण्याच्या ऐवजी ह्या सर्वांना संरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यासोबत आहेत रोकडोबा वाडीतलेच काही नागरिक, श्रीयुत काकडे, की त्यांनी ह्याच्याबद्दल वारंवार आवाज उठवलेला होता. काय तुम्ही प्रयत्न केला आणि पोलिसांचा तुम्हाला काय प्रतिसाद मिळालेला होता? माझ्यावर एक हल्ला झाला होता 28/11/2010 रोजी. माझ्यावर गुंडांनी हल्ला केला होता. त्यामध्ये विनायकराव आणि विनायकरावचे साथीदार असे 20-25 लोकांनी अचानक हल्ला केला. मी रस्त्यावर उभा होतो आणि ओरडल्यामुळे मी वाचलो. रोकडवाडीतल्या परिसरातले नागरिक धावले, मला ते वाचवलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 29/11/2010 रोजी आम्ही एक पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला आणि त्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. ते निवेदन दिलं, कंप्लेंट दाखल केली, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाहीये. ह्या लवटे बंधूंचा रोकडोबावाडीतल्या नागरिकांना कशा प्रकारचा त्रास होतोय? रोकडोबावाडीमध्ये कायमस्वरूपी रात्रभर येऊन गाड्यांवर बसायचे, दारू प्यायचे, त्या पुलावर बसून दारू पिऊन रात्रीचे धिंगाणे करायचे. आणि जे काही त्यांचे साथीदार आहे ते रोकडवाडीमध्ये राहणारे, त्यांच्याकडे त्यांचे धंद्याचे आपसामध्ये संबंध असल्यामुळं ते हे लवटे बंधू जरी नाही आले तरी हे लोक त्यांच्या नावाखाली खूप मोठे दहशत करायचे. रात्रीचे महिलांना सुद्धा त्रास द्यायचे. एकटी दुकटी महिला जर असली तर तिला रात्रीचं गाडीत टाकून उचलून नेणं, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात गुन्हे केलेले. आणि या गुन्हेगारांना रोकडवाडी पूर्ण त्रस्त झाली होती. ऐकतो आपण अमोल की किती क्रूर आणि किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे ह्या लवटेंच्या आशीर्वादाने रोकडोबावाडीमध्ये चालू आहेत. बरोबर आहे दीप्ती. आणि हा जो सगळा प्रकार चालू आहे, जी एक मुजोरी आपण ज्याला म्हणतो किंवा एक बिनधास्तपणा आहे त्यांच्या सगळ्या कामगिरीमध्ये, बिनधास्त वावरतायत, अगदी खून सुद्धा पाडतायत, फरार होत आहेत, 10 दिवसानंतर सुद्धा ते गायब आहेत, अजून पोलिसांना सापडत नाहीयेत. हे सगळं काही राजकीय आशीर्वादामुळेच होत आहे. यावर सुद्धा आता नागरिकांचं हळूहळू ठाम मत व्हायला लागलेलं आहे. हा राजकीय आशीर्वाद नेमका कुणाचा आहे? शिवसेनेशी संबंधित हे सगळे पदाधिकारी आहेत. शिवसेनेचे नगरसेवक आहेत सूर्यकांत लवटे, त्यांचे भाऊ जे आहेत ते उपजिल्हा प्रमुख आहेत भारतीय विद्यार्थी सेनेचे. आणि खुद्द आम्ही तुम्हाला ब्रेक नंतर दाखवणार आहोत की शिवसेनेचे महत्वाचे नेते नाशिकमध्ये येऊन कशी या लवटे बंधूंची पाठ थोपटतायत ते पहा फक्त IBN लोकमत. काही जोड्या अतूट असतात, जशी मायक्रोटेक इन्व्हर्टेड UPS आणि एमटेक पॉवर इन्वर्टर ट्यूबुलर बैटरी. को फ्रेंडली माइक्रोटेक E-Square इतनी बिजली बचाए कि 5 साल में हो जाए फ्री. माइक्रोटेक E-Square, सेव एनर्जी, सेव मनी. अब कोई और क्यों? मुझे स्कूल जाने में बड़ा मजा आता है. पढ़ने के साथ साथ अच्छा खाना भी मिलता है. दिल में उठा था एक अरमान, सबसे हंसी हो हिंदुस्तान. तरक्की की जो राह चुनी, उसे नाम दिया भारत निर्माण. हो रहा भारत निर्माण का सपना बुना, तरक्की हुई कई गुना. त्यांनी म्हटलं सरप्राईज आहे माझा आवडता स्वाद चॉकलेट. त्यांना माहित होतं मला काय आवडेल आणि मलाही माहित आहे त्यांना काय आवडेल. मी म्हटलं तुम्ही मला सरप्राईज द्या, मी तुम्हाला सरप्राईज देईन. मैनफोर्स चॉकलेट फ्लेवर्ड कॉन्डम्स, एक्साइटमेंट शी कांट हाइड. क्या आपकी लाइफ अब भी साइलेंट मोड पर चल रही है? इट्स डांस, नो म्यूजिक. तो आपको चाहिए म्यूजिक का एक जबरदस्त ब्लास्ट. पेश है धमाकेदार साउंड क्वालिटी के साथ कार्बन बूम बॉक्स 2. आजा आजा मैं हूँ प्यार तेरे, आजा 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 सांगू मी. काय रे? चॉकलेट. आई हे तेच गाणे ना ज्यावरून तू बाबांना चिडवायची. अरे तुला माहितीये? आम्हाला सर्वांना माहितीये. आयुष्यात रेग्युलर इन्कमचा खेळ केव्हा संपेल माहित नाही. मेटलाईफचे मंथली इन्कम प्लॅन्स देतील दर महिन्याला गॅरंटीड इन्कम, म्हणजे रोज आनंदच आनंद. मेटलाईफ, मनाची शांती गॅरंटीड.
अनलिमिटेड म्युझिक युनिनॉरवर फक्त 2.5 रुपयात. आता पाहिजे तेवढ्या वेळा ऐका किंवा तिला आपली कॉलर ट्यून आणि रिंगटोन बनवा. कॉल करा 52222. युनिनॉर, यार बात में दम है. अमूल माचो बड़े आराम से. आता क्लिनिक प्लस बरोबर मिळवा किडी रपेंजेल हेअर क्लिप, रबर बँड व हेअर बँड एकदम मोफत आणि बना एका राजकुमारी सारख्या. डिस्नी चॅनल जानेवारी 2011 मध्ये चित्रपटगृह. मळमळतनी, जळजळतनी, खवळतनी, कळमळतनी, विभळतनी, तळमळतनी, छळतय मला पोट. अरे घे ना धावती योग. It's great to be 25 because It's great to be 25. कोटक महिंद्रा. दैनिक मनोगत 18वा वर्धापन दिन सोहळा 17 फेब्रुवारी रोजी. प्रमुख उपस्थिती विलासराव देशमुख, चंद्रशेखर राचट्टे, संस्थापक दैनिक मनोगत परिवार, औसा, जिल्हा लातूर. सुविधाजनक उड़ाने, सुगम सड़कें, यादगार रेल यात्राएं, आरामदायक होटल. आइए भारत के पूर्वोत्तर क्षेत्र को जाने. नाशिक मधला गुंडाराज आपण बघतोय आणि हा गुंडाराज सुरू ठेवलाय तो सुद्धा शिवसेनेसारख्या पक्षाशी संबंधित लवटे बंधूंनी. हे जे लवटे बंधू आहेत 4 जण आहेत ते प्रत्येकाची काही ना काहीतरी कामगिरी आहेच. कुणावर 10 गुन्हे आहेत, कुणावर 7 गुन्हे दाखल आहेत आणि या सगळ्या कामगिरीचं कौतुक केलंय, त्यांना शाबासकी दिली आहे ती शिवसेनेचे महत्वाचे नेते संजय राऊत यांनी. हो, आम्ही हे दृश्य तुम्हाला जी दाखवतोय ती आहेत 30 नोव्हेंबर 2010 ची, ज्यावेळी सूर्यकांत लवटे जे नगरसेवक आहेत नाशिक महानगरपालिकेतले आणि त्यांचे जुळे भाऊ राजू लवटे ज्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत खुद्द संजय राऊत. आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी फक्त या लवटे बंधूंना शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर अशा नेत्यांची पक्षाला कशी गरज आहे आणि त्यासाठीच मी मुंबईहून नाशिकला खास आलेलो आहे हे सुद्धा संजय राऊत अगदी सांगायला विसरले नाहीत. नेमकं संजय राऊत काय म्हणाले आम्ही सांगत नाही, तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच ऐका. ज्यांनी शिवसेनेचा गड भक्कमपणे इथे रोखून आणि असा मजबूत ठेवलेला आहे अशा लवटे बंधूंच्या वाढदिवसाला आपण यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी इथे संपूर्ण शिवसेना परिवाराच्या वतीनं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा लवटे बंधूंसाठी ते घेऊन आले. आणि मला असं वाटतं की मराठी श्री शिरीष लवटे यांनी सांगितलं ते खरं आहे, मलाही माहिती आहे. अनेक वर्ष हे कुटुंब या शिवसेनेच्या झंझावातामध्ये आघाडीवर आहे. शिवसेनेचा झंझावात आणि त्यामध्ये हे लवटे कुटुंब आघाडीवर आहे असं खुद्द संजय राऊत म्हणालेले आहेत 30 नोव्हेंबर 2010 रोजी. आणि तिथले नागरिक काय सांगतायत हे आपण मगाशी ऐकलंच. कशी दहशत आहे या लवटे बंधूंची. फक्त त्या ठिकाणी दहशत पसरवणं म्हणजे मारामाऱ्या करणं आणि धमकी देणं नाही, तर प्रत्यक्षात खून पाडण्यासारखे प्रकार सुद्धा या लवटे बंधूंनी केलेले आहेत. पोलीस रेकॉर्डमध्ये त्यांची नावं आहेत. शिरीष लवटे हा फरार आहे आणि अशा लवटे कुटुंबांबद्दल संजय राऊत म्हणतायत की असे भक्कम नेते त्यांची गरज आहे पक्षाला. आज भक्कम कामगिरीमुळेच पक्ष नाशिकमध्ये उभा आहे.
संजय राऊत यांनी काय सांगितलं आपण ऐकलं. त्यामुळे हा उघड पाठिंबा समजायचा का शिवसेनेचा, का हाच तो आशीर्वाद, राजकीय आशीर्वाद म्हणजे हेच, हे आता जनतेनेच ठरवायचंय. पण आणखी काही स्थानिक शिवसेनेचे नेते आहेत का, त्यांचा सुद्धा पाठिंबा लवटे बंधूंना मिळतोय का आणि त्याचाच दबाव पोलिसांवर आहे का, आपण दीप्ती राऊतना थेट विचारणार आहोत. पण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. काही जोड्या अतूट असतात, जशी मायक्रोटेक इन्व्हर्टेड UPS आणि एमटेक पॉवर इन्व्हर्टर ट्युब्युलर बॅटरी. प्रत्येक जीवन सोबत तुमचं स्वतःचं मिनरल वॉटर. AC चाललाय. होय, AC चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चिंतपणे. आमच्या लग्नाची पहिली रात्र 4 वर्षानंतर जणू पुन्हा आली. वेगळीच धुंदी चढली जेव्हा सर्व काही पहिल्यांदा होतं. रोज काही नवीन होईल, लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखं. मॅनफॉर्स फ्लेवर्ड कॉन्डम्स, एक्साइटमेंट शी कांट हाइड. एक अत्यंत रोमांचक क्षण. बॉलरला थांबण्यासाठी इशारा. कदाचित वर्ल्ड कपच्या हिरोला खेळ पाहताना अडचण होते. लेग अंपायरला बाजूला व्हायचा इशारा. तुम्ही सुद्धा होऊ शकता कॅस्ट्रॉल वर्ल्ड कपचे हिरो यांच्यासारखे. कॅस्ट्रॉल विकत घ्या आणि शानदारपणे स्टेडियम मध्ये मॅच पहा. कोणतीही नवी जबाबदारी घेण्यापूर्वी कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणं आपलं कर्तव्यच ठरतं ना यार. IC नाही, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स, जगण्याचं लायसन्स. लॉग ऑन टू ICICIProLife.com. एक दमदार भारत का सपना हकीकत में बदल रहा है, जहां शिक्षा लाखों जिंदगियों को रोशन कर रही है. औद्योगिक विकास राष्ट्र की उन्नति को रफ्तार दे रहा है. मजबूत कानून व्यवस्था नागरिकों का भरोसा बन रही है. रोजगार के अवसर युवाओं को जीने का मकसद दे रहे हैं और हर राज्य ग्लोबल स्टैंडर्ड्स की तरफ बढ़ रहा है. देश भर में विकास को बढ़ावा देने के 2 कामयाब सालों के बाद अल्केमिस्ट ग्रुप पेश करते हैं the 3rd edition of the IBM 7 Diamond States Awards in partnership with Outlook. चलता रहा है. Presented by Alchemist, building a golden tomorrow. In partnership with Outlook, knowledge partner KPMG, research partner Nielsen. आता गुड नाईट महाजम्बो पॅक सोबत 4 कॉइल्स मोफत. इसकी ठंडी रोशनी में घर जगमगाए. एजेंडा CFL अपना वादा निभाए. ज्यादा रोशनी दे ज्यादा बिजली बचाए. 80% से ज्यादा बिजली बचाए. एजेंडा CFL का वादा, बिजली की खपत सबसे कम, रोशनी सबसे ज्यादा. एजेंडा CFL ही जाए, चलता ही जाए भैया, चलता ही जाए. राइज इन्वर्टर पर सब कुछ चले, पति भी. नो उल्टा पुल्टा, ओनली अराइज इन्वर्टर. चाले आपल्या जोरावर महिंद्रा ड्युरो. इंडिया की टक्कर बांग्लादेश के साथ शनिवार दोपहर 2 बजे. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. स्मार्ट शेफला हाताशी पकड. रामबंधू मसाला युक्त पापड आटा. पापड बनतात झटपट, संपतातही पटापट. नाशिक रोडच्या शिवसेनेच्या लवटे बंधूंचा प्रताप आपण बघितला आणि त्याला शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांकडनं पाठिंबा आणि आशीर्वाद सुद्धा कसा मिळतोय हे सुद्धा बघितलं. आपण जाऊया थेट नाशिकमध्ये, जिथे आहेत आपल्या ब्युरो चीफ दीप्ती राऊत. दीप्ती, आपण बघितलं की संजय राऊत यांनी खास अगदी मातोश्रीहून आणलेल्या शुभेच्छा लवटे बंधूंपर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अगदी नोव्हेंबरमध्ये 2 महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे. इथले जे स्थानिक नेते आहेत, मग त्यामध्ये बबनराव घोलप असतील किंवा नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत असतील, यांचं काय म्हणणं आहे? यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना नाही असंच आपण म्हणायचं का?
खरं म्हणजे अमोल बबन घोलपांची ह्या सगळ्यातली भूमिका खूप महत्वाची आहे. 89-90 पासूनच लवट्यांवरती पहिले गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली होती. गेल्या 20 वर्षामध्ये जसजसं लवटेंचं साम्राज्य आपल्याला वाढलेलं दिसतंय त्याचप्रमाणे